रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी घर दाखवतोय ते खूप सुंदर आणि चांगलं आहे आणि नवा कोरा आणि अनटच फ्लॅट आहे. लोअर फ्लोअरला फ्लॅट असेल, पण ठाणा स्टेशनला एकदम चिटकून आणि बेडेकर हॉस्पिटलच्या जस्ट जवळ हा एक नवा कोरा आणि अनटचचा ग्राउंड प्लस 8 माळ्याची बिल्डिंग आहे. इथं खरं एक बंगला होता, तो बंगलाच डेव्हलप झाला. वरती सगळे 4 BHK फ्लॅट आहेत, 2-3 2 BHK आहेत. अशा खरं सगळ्या कॉम्बिनेशनचा हा 2 BHK 620 युजेबल कार्पेट असणारा फ्लॅट आहे. याच्यासोबत एक कार पार्किंग मिळेल. फ्लॅट बाकी अनयूज अनटच आणि खूप मोठा आहे आणि खूप सुंदर चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं पण असणार आहे. घराच्या बाहेर ज्यावेळेला येतो त्यावेळेला नॉर्थ ईस्ट आहे आणि जर तुम्ही बघितलं तर इथे जर 1 आणि 2 अशा सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या फास्ट लिफ्ट लावलेल्या आहेत. फ्लॅटची संख्या जर बघितली तर 1, 2 आणि 3 टोटल 3 फ्लॅट तुम्हाला ह्या फ्लोअरवरती मिळतील. घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी खरंच चांगली आहे आणि जर तुम्ही हा हॉल बघितला तर असा मस्त आणि चांगल्या पद्धतीचा हॉल तुम्हाला मिळतो. आणि हॉलमधनं जर बाकी तुम्ही बघितलं ह्या क्रॉस व्हेंटिलेशन खिडकी आहे, समोर तुम्हाला बेडेकर हॉस्पिटल दिसते. याच्यामुळे तुम्ही हे घर कुठे आणि कसं असू शकतं हे तुमच्या निदर्शनास बिलकुल येईल. बिल्डिंगला खरं तर OC-CC या सगळ्या गोष्टी आलेल्या घरामध्ये खेळती हवा आहे. शहरात असूनसुद्धा मोकळं उजेड पण चांगल्या पद्धतीचं आहे, म्हणजे झाकून ठेवलेलं काहीच नाही आहे. सर पुढे आपण आलो, पुढे आल्यानंतर तुम्हाला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे किचन मिळतं. किचनच्याच ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर वॉशिंग मशीनसाठी खरं एक पॉईंट दिला गेलेला आहे. खरं इथं न करता दुसरीकडे पण करण्यासाठी चान्सेस आहेत, पण ते तुम्ही आल्यानंतर तुम्ही ठरवू शकता काय करायचं काय नाही ते. इथे आलं तर तुम्हाला कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही इकडे आला तर इथे तुम्ही मात्र मी सांगितलं त्याप्रमाणे तुमचे वॉशिंग मशीनचा पॉईंट तुम्ही इकडे शिफ्ट जरी केला तर एवढी मोठी जागा तुम्हाला इथे कपडे सुकवायला आणि वॉशिंग मशीनला मोठी जागा मात्र इथं नक्की तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे. इकडनं ह्या घरात हवा खूप येते, त्याच्यामुळे दरवाजा मी बंद केला. पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता मधला जो पॅसेज आहे तो खूप मोठा आहे, कारण इथून जर तुम्ही बघितलं तिथपर्यंत अशी मोकळी जागा तुम्हाला आतल्यात मात्र मोठी आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीचं एक बेडरूम आहे, जे आपण बघू शकतो किती मोठं आणि किती चांगल्या पद्धतीचं आहे. ज्या मंडळाला एकदम शहरातच राहते त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. हे ग्रिल तुम्ही थोडंसं पुढं घेऊ शकता. हे ग्रिल पुढं घेतल्यानंतर तुम्हाला हा पण स्टँडिंग बाल्कनीचा हा सगळा वापर करायला मिळू शकतो, कारण इथे पण एक तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी मोठ्या पद्धतीची खरेदीला गेलेली असणार आहे. आणि एकदम हा नवा कोरा आणि अनटच फ्लॅट आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही येऊ शकता. पुढे आल्यानंतर बघितलं हे दरवाजा वगैरे सगळे सेट आहे. इमिडिएटली जर तुम्ही इकडे आला तर इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे नक्की मिळणार आहे. आणि इथे पण एक दरवाजा तुम्हाला इकडे दिले गेला आहे. इकडनं हवा खूप चांगल्या पद्धतीची येते. आणि तुम्हाला जर व्ह्यू बघितला दुसऱ्या बिल्डिंग्स आहेत, पण हवा वगैरे मोकळं ढाकळं मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे पण नक्की मिळतं. असं सुंदर आणि मोठा आणि चांगल्या पद्धतीचा प्लंबिंग वर्क केलेला हा 2 BHKचा फ्लॅट आपण दाखवतो. पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे असं सुंदर आणि चांगलं परत इकडे पण एक बेडरूम आहे. ह्याच्यात पण जो उजेड, वारं हे सगळं मस्त आणि चांगलं नक्की आहे. बेडरूमची साईज पण मोठी आहे, चांगली आहे, 620 जरी विचार केला तरी. आणि नंतर परत तुमचं हे ग्रिल तुम्ही बाहेर घेतलं तुम्हाला इथे एक स्टँडिंग बाल्कनीची सुविधा उपलब्ध दिली गेलेली असणार आहे. इकडनं पण जर बघितलं तर स्टेशन एकदम जवळ आहे. तर अशा पद्धतीचा हा 2 BHKचा विथ कार पार्किंग असणारा, विथ OC-CC असणारा फ्लॅट आहे. मेंटेनन्स तुम्हाला मला आत्ता सांगता येणार नाही, कारण अजून याला डेव्हलपर्स मेंटेन करतो आहे. हा इन्व्हेस्टरचा आपला फ्लॅट असणार आहे. राहिला प्रश्न इथे तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं म्हणलं तर नक्की लोन वगैरे सगळ्या गोष्टी घेऊ शकता, कारण की इथं बिल्डिंगला OC-CC ते सगळं नीट अँड क्लीन आहे. पाण्याची सुविधा आहे, लाईटची सुविधा पण उपलब्ध आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. राहिला प्रश्न किमतीचा, तर 1,65,00,000 1,65,00,000 रुपीज निगोशिएबल असणारी ही किंमत आहे. त्याच्यात किंमत आपल्याला कमी करता येईल, सब्जेक्ट टू पेमेंट कसं काय त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर 165 मात्र नक्की कमी होतील. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं मी रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या सपोर्टची, तुमच्या साथीची ह्या मराठी पोराला 100% गरज आहे. तोच सपोर्ट तुम्ही करावा आणि सबस्क्रायबर्स किंवा जास्तीत जास्त लोकांनी हे घर बघावेत, हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.